तर नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज सकाळी काय झालं, उठल्या उठल्याच अनुचं जे सोन्याचं होतं ना कानातलं, ते असं एक कानातलं होतं, एक कानातलं असं निघालं होतं. पण कानातलं पडलं नव्हतं निघून, असंच इथं होतं आणि अशी तार होती ना, ती तार तशीच राहिली होती आणि इकडचं जे डिझाईनचं जे होतं ते तुटून असं लोंबकळत होतं. म्हणलं मी असं का लोंबकळायला लागले, म्हणून बघितलं तर तुटलं होतं. मग नशीब की घरातच बघितलं, बाहेर खेळते कुठं पण, बाहेर जर पडलं असतं तर काय कळालं नसतं आणि सापडलं तर अजिबातच नसतं. ते बघितल्या दुसरं होतं ते पण काढून ठेवून टाकलं. कधी आता दुरुस्त करून आणलं तर काय लगे होत नाही. तसं आता ते लहानच पडायला लागलंय, तिला कान आता मोठा व्हायला लागलाय. किती दिवसाचा आहे केव्हा, भरपूर दिवस झाले, आता 2-3 वर्ष झाले आणून आणि घालून ते, आणि ती लहान पडायला लागले. बघू आता त्याची तार नवीन टाकावी लागेल, नाहीतर मग सरळ मोडून त्यात हे करून पैसे घालून नवीन करावं लागेल. आता काय सोनं स्वस्त राहिलेलं नाहीये, थोडं जरी करायचं म्हणलं तर काय होणं शक्य नाहीये. मग आता तोपर्यंत घालायला काहीच नव्हतं आणि तिचं ते कानातलं काढलं तसं इतकं कान भुंड कसं तरच दिसायला लागलं. मग म्हणलं चांदीच्या रिंगा होत्या त्या घालाव्यात, तर रिंगा पण घरातल्या नव्हत्या, सगळ्या संपलेल्याच आहेत. आणि हे बघा, मग हे घातलं. तर हे की नाही, खर तर मुलग्याच हे कानातलं आहे, खाली रुद्राक्ष आहे ना, म्हणलं असू दे, मुलगा नाही म्हणून काय झालं, मुलगीला आपण घालू आणि आपण तर छान दिसतंय ना रुद्राक्षाचं, असू दे म्हटलं. आपलं रुद्राक्ष आपलं शंकराचं असतंय प्रतीक, असू दे म्हटलं, काय होतंय त्याला घालूला. चांदीच्या रिंगा नव्हत्याच, ह्याच एक राहिलं होतं. मग म्हणलं चला आता हेच घालून टाकूया आहे तर. आणि आता सगळी म्हणतील की मुलग्याचं आहे आणि मुलगीला घातलंय, असू दे म्हटलं, मुलगा नाही म्हणून काय झालं, मुलगीलाच घालूया आपल्या म्हणून घातलं आणि छान दिसायला लागले बरं का, मस्त वाटायला लागलं. आणि रिकामं कान पण ते इतकं कसं तरी दिसतंय का नाही, तर म्हटलं दुरुस्त करून आणेपर्यंत का होईना, लगेच तर आणणं होणारच नाहीये. तर आता म्हटलं मंदिरात पण जायचंय, आवरले. तर एक जण गेले ट्युशनला, अनु पण झोपली होती, आता उठली. आणखीन आता मी पण आवरले, तर मंदिरात आता जायचंय. तर जायचं का, चला जाऊया मग आता. आणि पर्सचा पण मी शुभारंभ केला, तर आता म्हटलं पर्स घेऊया, मोबाईल वगैरे चावी वगैरे ठेवता येते ना पर्समध्ये. तर अक्षूला दिली पण म्हटलं करूया आता आपण शुभारंभ, म्हणून घेतली. आता दोन्ही आणू ती बॅग घेऊन चालते, पुस्तक वगैरे नित्यसेवेचं पुस्तक ते असते ना. आई देत नाही का खायला. शाळा पण जवळ आहे, खेळायला दोघी नाही ढकल त्या ग पाय. कसा अंगोला खाली वर करायला लागलो, ही पोरगी एक काही तर चल ना तू, चल ना सोबत येतच काय. तर आता जेवण वगैरे झाली आणि बहीण भाऊजी ते सगळेजण आले होते ना, पण त्यांनी इतकी धावती भेट घेतली, म्हणजे खूप घाई होती त्यांना सुद्धा. तर सगळे सर्व्हिसला ते, त्यामुळं की नाही, बहिणीची मुलगी ती पण सर्व्हिसला, त्यामुळं तिला पण कसं आज सुट्टी नसती आणि सुट्टी दिवशी यायचं जमलं नव्हतं त्यांना. आणि वारी त्यांची कायम ना, दरवर्षी पंढरपूरला ना जायचं असते. तर एकदम जाता जाता ये म्हटलं होतं, म्हटल्यानंतर की नाही त्यांना पण भेटायचं होतं, त्यामुळं
पटकन अगदी भेटी घेऊन गेलेत. तर म्हणजे वेळच मिळाला नाही जास्त, तरी व्हिडिओ पण मी जास्त केला नाही. म्हणूनच थोडाफार जो काय केलता, फोटो सुद्धा काढायचं खरं तर ना जास्त हेच झालं नाही, बोलण्यात एवढं हे झालं की फोटो काढायचं सुचलं नाही. परत बाहेर गेल्यावर परत लक्षात आलं, परत म्हणलं अगं फोटो तर एक घेऊया. मग एक फोटो तेवढा घेतला आणि फक्त चहा पाणीच झालं. बाकीचं काय राहावा म्हणत होते यांनी पण, आणि त्यांची तर भेटच झाली नाही. यांनी आज गुरुवार नेमका, त्यामुळे यांना वेळ होते यायला, आणि त्यांना पण पुढे दर्शनासाठी ना परत उशीर होते, त्यामुळं घाई होती, जायची होती, त्यामुळे घाई गडबडीत गेली. तर खूप छान वाटलं. अनुला तर जास्त हे नाहीये, अनु कशी जास्त जाणं पण नाही, तर अनु झाली असती पण येत नाही, आमचं पण जाणं होत नाही. अनुला जास्त तरी बसली जवळ जाऊन, कशी काय नाही तर जात नाही आधीच कोणाकडं, आहे की नाही, बसली तरी जाऊन. आता मग ती गेल्यानंतर परत जेवण वगैरे आता झालं. स्वयंपाक पण मी केलेलाच नव्हता अजून. मंदिरात जाऊन आले तर ती फोन आला, मग तेच बसले वाट बघतच तिची. आणि आता जेवण ही झाली. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री.